महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। आजचा अपडेट एकदम महत्त्वाचा अपडेट आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ITI झालेलं आहे तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांना महापारेषणमध्ये सुवर्ण संधी आहे अप्रेंटिसशिप करण्याची। आता त्याकरिता सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी पात्र आहेत। त्याची नेमकी डिटेल काय आहे, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर नेमका अपडेट कशाचा आहे तर महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिपची वॅकन्सी आहे। अप्रेंटिसशिप किती महत्त्वाची आहे ते तुम्हाला माहीतच आहे। त्यातही महाराष्ट्रात जर करायची असली तर पारेषण सर्वात काय असतं, उत्तम असतं। तर त्या उत्तममध्ये जर तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची असणार तर त्याचं लोकेशन जर बघितलं तर ते वाळूज डिव्हिजनचं आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये येते। तर ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। यासाठी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी कसे आहे, पात्र आहे। म्हणजे असं नाही जसं वितरण असतं की या जिल्ह्यातलाच पाहिजे त्या जिल्ह्यातला पाहिजे असा इथं काही रोल दिलेला नाही, अशी म्हणजे यांनी काही अट घातलेली नाही आहे। पारेषणमध्ये सहसा नसतंच। तर ठीक आहे, तरी पण याच्यामध्ये किती आहे, 8 पदे आहे। आता याची तुम्हाला डिटेल सांगतो, पण त्यापूर्वी तुम्हाला याचा फॉर्म लागणार। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पण अप्लाय करायचा आहे, ऑफलाईन पण अप्लाय करायचं आहे। ऑफलाईन जर फॉर्म तुम्हाला पाहिजे असणार तर त्याची PDF आणि ॲडव्हर्टाईज सर्व डिटेल मी इम्पॉर्टंट गोष्टी तर सांगतोच, पण तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईज लागणार आणि डिटेलमध्ये तुम्हाला फॉर्म लागणार। ते सर्व आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे CST लॉन्चपॅडचं, त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता। म्हणून तुम्हाला त्या CST लॉन्चपॅडच्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्हाला जॉईन करावं लागेल, कारण की ॲप्लिकेशन तुम्हाला तिथेच मिळणार PDFच्या फॉर्मॅटमध्ये। ठीक आहे, चला आता डिटेलमध्ये बघू आपण की नेमकं याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे। आता मी सुरुवातीला सांगितलं अप्रेंटिसशिप कुठचा आहे, अप्रेंटिसशिप आहे महापारेषण। आणि आपल्या ज्या 3 कंपन्या आहेत, वितरण निर्मिती आणि पारेषण, अशा तिन्ही कंपनीमध्ये पारेषणमधलं आपलं अप्रेंटिसशिप काय तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं, कारण की 3ही ठिकाणी चालतं त्या करताना। त्याच्यानंतर आता बघा याच्यात काय काय दिलेलं आहे ते सांगतो। एक जाहीर सूचना आहे की 400 kVचं 400 kVचं काय सबस्टेशन आहे, कुठे आहे, वाळूज विभागात आहे। ठीक आहे, अंतर्गत तुम्हाला अप्रेंटिसशिपची उमेदवारी द्यायची आहे, अप्रेंटिसशिपची तुम्हाला ट्रेनिंग द्यायची आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तेही कशामध्ये, इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, त्यांच्याकरिता 2025 ते 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे। आणि ते ट्रेनिंग असणार 1 वर्षाचं। किती वर्षाचं, 1 वर्षाचं, म्हणजेच 12 महिन्याचं जे रेग्युलर असतं। याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं आहे किंवा अप्रेंटिसशिपसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना काय करायचं आहे, 22/12/2025 पूर्वी, तेही रात्री 11:59 म्हणजे 12 वाजायच्या पहिले, तारीख बदलायच्या पहिले 22 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं, फॉर्म अप्लाय करायचा। पण कुठं तुम्हाला माहीत असणार की तुम्हाला कंपल्सरी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, कोणती, apprenticeshippindia.gov.in, त्या वेबसाईटवरती तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल। कंपल्सरी तुमची प्रोफाईल क्रिएट करावं लागेल, तुम्हाला त्याला पूर्ण फुलफिल करावं लागेल आणि मग काय करू शकता, तुम्ही अप्लाय करू शकता। तर अप्लाय करण्याकरता तुम्हाला आस्थापना नंबरची गरज पडणार। तर या आस्थापना नंबर टाकून काय करायचं, या इस्टॅब्लिशमेंटला सर्च करायचं आणि तिथे तुमच्या ट्रेडनुसार वॅकन्सी दिसणार। जसं इलेक्ट्रिशियन ट्रेड इलिजिबल आहे तिथनं काय करायचं, त्याला अप्लाय करायचं। आता इथं जर बघा, बाकी सांगायची गरज नाही आहे, एकूण जर जागा बघितल्या तर एकूण जागा किती आहे, 8 आहे। तर हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे। आता तुमच्या कॅटेगरीच्या जरी 0 असल्या तरी तुम्ही फॉर्म भरा कॅटेगरीमध्ये, ऑटोमॅटिक तुम्ही ओपनमध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जातं। ठीक आहे, याच्यानंतर आता जर तुमच्याकडे इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केला अप्रेंटिसशिप पोर्टलला गव्हर्नमेंटच्या, कोणत्या गव्हर्नमेंटच्या, याच्या पूर्ण रजिस्ट्रेशन केलं, पूर्ण प्रोफाईल कंप्लीट केली की तुम्हाला डाव्या हाताला माय अपॉर्च्युनिटीची टॅब दिसणार। तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्या टॅबमध्ये आले की इथं तुम्हाला सर्चचा ऑप्शन दिसतो। या सर्चमध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा, जो मी तुम्हाला आत्ता दाखवला तो टाकला की तुम्हाला एक ऑप्शन येणार, म्हणजे आपोआप वाळूचं तुम्हाला नाव दिसणार। त्याच्यावरती क्लिक केलं की सरळ काय ना, तुम्हाला पुन्हा एक नवीन खाली ब्लॉक ओपन होणार। त्याच्यामध्ये लिहून असणार की नेमकं कोणत्या डिव्हिजनची वॅकन्सी आहे आणि नेमकी कुठची आहे। आता औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आता कुठं औरंगाबाद लिहिलेलं दिसणार तुम्हाला, कुठं छत्रपती संभाजीनगर। आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही महाराष्ट्रात राहता त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व माहीत आहे। आता हे 24 महिने लिहिलं आहे, पण हे किती आहे, 12 महिन्याची आपली अप्रेंटिसशिप आहे। तर इथे काय करायचं, अप्लाय करायचं। पण लक्षात ठेवा हे कोणासाठी आहे, हे फक्त इलेक्ट्रिशियनच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे, इलेक्ट्रिशियनचे खास विद्यार्थी, कारण की पारेषणमध्ये वायरमनला सध्या तरी वॅकन्सी नाही किंवा सध्या तरी ते इलिजिबल नाही। ठीक आहे, आता त्याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षामध्ये घ्या। सर्वात महत्त्वाचं की ऑनलाईन नोंदणी करायची लास्ट तारीख आहे 22/12।
ठीक आहे, म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तेही रात्री 11:59 म्हणजे तारीख बदलण्याच्या पूर्वी, सर्वात पहिली अट. त्याच्यानंतर आहे की जाहिरातीसोबत जो तुम्हाला फॉर्म दिलेला आहे, मी सांगितलं फॉर्म कुठनं मिळणार तुम्हाला, की आपल्या टेलिग्राम चॅनलला जायचं, तिथे PDF टाकलेली आहे फॉर्मची, तिथनं काय करायचं त्याला डाउनलोड करून टाकायचं त्या फॉर्मला आणि त्याची प्रिंट करायची. त्याची काय करायची, प्रिंट करायची, पूर्ण प्रिंट करायची गरज नाही, फक्त अप्लिकेशन फॉर्म जो शेवटी दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला जोडायचा आहे. सोबतच काय जोडायचं आहे की खाली नमूद केलेल्या दस्तावेज, खाली नमूद केलेले दस्तावेज म्हणजे इथे जे नमूद केले आहे ते दस्तावेज त्या फॉर्मसोबत जोडून पाठवायचे आहे. सोबतच पुन्हा जे तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करताय कुठं, अप्रेंटिसशिप इंडियावरती, त्याच्या प्रोफाईलचा तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा अप्लिकेशन ID दिसला पाहिजे, तुमचा जो एनरोलमेंट नंबर असतो तो दिसला पाहिजे, त्याची काय करायची, प्रिंट लावायची सोबत, म्हणजे डॉक्युमेंट सोबत त्याची पण एक तुमची प्रिंट असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते कुठे पाठवायचे आहे, कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष. एक तर तुम्ही पोस्टाने पाठवा, आता कसं आहे, साधा पोस्ट करा, स्पीड पोस्ट करा, कसंही करा, फक्त कार्यालयामध्ये पोहोचले पाहिजे, किंवा तुम्ही स्वतः नेऊन देऊ शकता. कुठे नेऊन द्यायचं तेही तुम्हाला सांगतो मी. कधीपर्यंत, 29/12/2000 पूर्वीपर्यंत. तुम्ही म्हणाल त्याच्यानंतर जमते का, त्याच्यानंतर जमणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, 29 डिसेंबरच्या पूर्वी एक तर स्वतः नेऊन द्या फॉर्म भरलेला किंवा भरलेला आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट, किंवा मग तुम्ही पोस्टाने पण त्याला पाठवू शकता. फक्त कुठं पाठवायचं आहे, जो पत्ता दिला आहे कार्यकारी अभियंता, जो तुम्हाला ग्रीनमध्ये दिलेला आहे MIDC वाळूज, आता इथं औरंगाबाद लिहिला आहे पण औरंगाबादचं नामकरण झालेलं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर या पत्त्यावर काय करायचं, तुम्हाला पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या पाठवून द्यायचं आहे. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून तुम्हाला या PDFची खूप गरज पडणार आणि पडतेच. ठीक आहे. आता डॉक्युमेंट नेमके काय काय लागणार, सर्वात महत्त्वाचं की तुमचं अप्रेंटिसशिपसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती, आणि नोंदणी असणे त्याच्यावरती आवश्यक आहे, आणि त्या नोंदणीची एक स्क्रीनशॉट किंवा प्रिंट ज्याच्यामध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर दिसणार अशी ती तुम्हाला प्रिंट तिथं घ्यावं लागेल पहिलं. दुसरं, तुमच्या 10वीची सनद, त्याला 10वीचा आपण डिप्लोमा पण म्हणतो, काय म्हणतो, डिप्लोमा म्हणतो, तेही तुम्हाला, म्हणजे बघा आता मी जे काही सांगत आहे सर्वांच्या तुम्हाला झेरॉक्स लागणार. काय लागणार, सर्वांच्या झेरॉक्स लागणार. आता हीच नाही, कोणती अप्रेंटिसशिप असली तर तुम्हाला सेम लागणार प्रत्येक वेळेस. पुन्हा त्याच्यानंतर 10वीची तुमची मार्कशीट लागणार, गुणपत्रिक. त्याच्यानंतर ITIच्या तुमच्या मार्कशीट, आता तुम्ही सेमिस्टर पॅटर्नमधले असाल तर 4 लागणार, आणि जर ॲन्युअल पॅटर्नमधले असाल तर तुम्हाला 2च लागणार. मग त्याची कंबाईन मार्कशीट पण सोबत देऊ शकता, आणि तुम्ही सर्टिफिकेट पण त्याच्यासोबत ॲडिशनल जोडून देऊ शकता. तर तुमच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडची काय लागणार, गुणपत्रक लागणार, म्हणजे त्याला आपण मार्कशीट म्हणतो. ठीक आहे. आता चारही असो किंवा वार्षिक असो, ॲन्युअल आहे, आता नवीन जे तुम्ही विद्यार्थी ते ॲन्युअल पॅटर्नमध्ये, तुमच्यापूर्वी काय होती सेमिस्टर पॅटर्नमध्ये, दोघांसाठी पण. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे, तेही ओरिजिनल आहे, सर्वच्या सर्व झेरॉक्स जोडायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे, आणि जर तुम्ही EWS मध्ये येत असाल तर तुम्हाला EWSचं पण सर्टिफिकेट जोडावं लागेल जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असाल, म्हणजे लागू असेल, तर तुम्हाला नॉन क्रिमिनल जोडावं लागेल, त्याला NCL म्हणतो. ठीक आहे. तर जनरली SC ST आणि EWSला गरज नाही, ओपनला पण गरज नाही, पण इतर कॅटेगरीला NCLची गरज असते. त्याच्यानंतर यापूर्वी सर्वात महत्त्वाची अट बघा, यापूर्वी अप्रेंटिसशिप केलेली नसावी. म्हणजे तुम्ही म्हणाल सर माझं याच्यापूर्वी रेल्वेत झालं, कुठंतरी झालं, मला पुन्हा करता येणार का, नाही. असा सरळ नियम आहे की तुम्हाला अप्रेंटिसशिप एकचदा करता येते, म्हणून विचार करून करायची की नेमकी अप्रेंटिसशिप आपण कुठे करायची, तर हे नसली पाहिजे तुमची. त्याच्यानंतर या जेवढे काही कागदपत्र इथून इथपर्यंत, या सर्व कागदपत्रांची काय करायची, झेरॉक्स मारायची, आणि काय करायचं, स्वसाक्षांकित करायचं. म्हणजे काय करायचं, सेल्फ अटेस्टेड करायचं, स्वतःच अटेस्टेड करायची, स्वतःची सही मारायची, सेल्फ अटेस्टेड करून हे पूर्ण डॉक्युमेंट काय करायचं, या पत्त्यावरती काय करायचं, पोस्ट करायचं, किंवा बाय हँड नेऊन द्यायचं. तेही कधीपर्यंत नेऊन द्यायचं, तेही नेऊन द्यायचं 29 डिसेंबरच्या पूर्वी. ठीक आहे. तेही सायंकाळी 6:15च्या पूर्वी जर पोहोचले तर खूपच बरं, म्हणजे 5च्या पूर्वी पोहोचले तरी खूप छान. आणि याचा मग जो अपडेट आहे तो अपडेट कुठे मिळणार, तर अपडेट मिळणार जी आपली महाट्रान्सकोची वेबसाईट आहे, महापारेषणची वेबसाईट ऑफिशियल, त्याच्या करिअर टॅबमध्ये काय होणार, तुम्हाला अपडेट दिसणार. सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट, जे काही लिस्ट आहे ते सर्व तुम्हाला करिअर टॅबमध्ये दिसते. त्याच्यानंतर सिलेक्शन कसं होणार तुमचं, तर तुमच्या ITIचे पर्सेंटेज आणि तुमच्या 10वीचे पर्सेंटेज या गुणांच्या आधारे तुमचं काय केलं जाईल, सिलेक्शन केलं जाईल. ते 50-50 करतील, नाहीतर 40-60 करतील. आता ते त्यांची इच्छा, पण होती तिथपर्यंत 50-50 केले जाते, दोन्हीकडले पण पर्सेंट, कारण आता नियमामध्ये काय झालेलं, बदल झालेले आहे. आता कुठपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, वयाची जी अट आहे ते वयोमर्यादा किती आहे, तर वयोमर्यादा आहे 18 वर्षे पूर्ण असली पाहिजे. 18 वर्षे पूर्ण असली पाहिजे, म्हणजे तुम्ही 10वी झाल्याबरोबर अप्रेंटिस करू शकत नाही. 18 वर्षे पूर्ण, आणि तुम्हाला
38 वर्षापर्यंत याच्यामध्ये काय दिलेली आहे वयोमर्यादा अप्पर लिमिट. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर 5 वर्ष तुम्हाला काय शिथिल दिलेलं आहे. शिथिल दिलेलं आहे म्हणजेच काय तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पुन्हा 38+5 करू शकता, म्हणजे फॉर्म भरू शकता. तिथपर्यंत तुम्ही शिल्लक नसालच. आणि ती जी PDF आहे आपली टेलिग्रामवरची ती डाउनलोड केली की तुम्हाला शेवटच्या पेजवरती एक अर्ज दिसणार. शेवटच्या पेजवरती एक अर्ज दिसणार, हा असाच. तर याला काय करायचं, सरळ सरळ प्रिंट मारून टाकायचं. इथे तुमचा फोटो लावायचा आणि जे काही तुम्हाला डिटेल दिलेली आहे ते डिटेल भरून टाकायची. फक्त इथं गुण प्रथम सत्र द्वितीय तृतीय असं लिहिलेलं आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, जर ॲन्युअल पॅटर्न असेल तर 2 डब्यामध्ये भरून टाकायचे तुमचे मिळालेले पर्सेंटेज कुठे ITI मध्ये. ठीक आहे, तर डिटेल फॉर्म भरायचा आणि काय करायचं पूर्ण डॉक्युमेंट घेऊन त्याला पोस्ट करायचं. ठीक आहे, ही माहिती कशाची होती अप्रेंटिसशिपची. आता जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असाल आणि जर स्पर्धा परीक्षेची तुम्हाला तयारी करायची असेल किंवा करत असाल आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्या ॲपवरती, आपली जी ॲप आहे CST लॉन्चपॅडची, त्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी मास्टर कोर्स आहे थेरीचा. ठीक आहे, जो की सर्व स्पर्धा परीक्षाकरता एकदम उपयुक्त आहे. पण कोणत्या, सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता. आता याची डिटेल पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती पण आहे, ॲपमध्ये पण आहे, किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण संपर्क करून तुम्ही अधिक माहिती याची घेऊ शकता. जॉईन करत असताना त्याची भाषा मराठी प्लस इंग्लिश आहे. जॉईन करत असताना आवर्जून 10%चा याच्यामध्ये कुपन कोड असतं ओपन माइंड गुरुजीचं, आठवणीनं आवर्जून यूज करायचं. त्याचं कारण असं की 10% तुमची फीस काय होते, रिड्यूस होते आणि कमी होऊन जाते. ठीक आहे, तर हा जो अपडेट होता तो होता महापारेषणच्या अप्रेंटिसशिपचा. त्याच्या शैक्षणिक पात्रता फक्त ITI इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकेशन होतं वाळूज छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि महाराष्ट्रातले सर्वच विद्यार्थी याच्यासाठी काय इलिजिबल आहेत. जर आता तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करा, सेशनला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत काय करायला शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवताना ब्रेक घेतो. धन्यवाद.